सर्व महामातांच्या व महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः पंचांग प्रणाम। या ठिकाणी बंधूंनो, महाबोधी महाविहार संघर्ष समिती मुंबई यांच्या वतीने सकल बौद्ध समाज भव्य लाक्षणिक साखळी उपोषण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या टाळ्या वाजवून स्वागत करा। कारण खूप कष्टाने त्या महिला खरोखर अभिनंदन आहे आणि जिथं महिला पुढे आहे ना तो कार्यक्रम कधीच फेल जात नाही, तिथे यशच येणार आहे। आणि खरोखर या सर्व कलावंतांचे पण मी समाधान वाघमारे एक छोटासा कवी गायक माझ्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि खूप सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन आहे। तर एक सरांनी आता खरोखर खूप छान गाणी गायलेली आहेत आणि त्याच ह्याच्यावर एक जुनं वामनदादाचं गाणं आठवलं मला, म्हणून ते गाण्याचा प्रयत्न करत आहे। दीदी पकड़ना दीदी। पैदा न होता है मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता, पैदा न होता है मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता, बेरंग रहती है जमीन और आसमां का रंग नीला नहीं होता, भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, इसे भीम जैसा हीरा मिला नहीं होता, इसे भीम जैसा हीरा मिला नहीं होता। बंधूंनो, खूप छान अशा पद्धतीचे गाणे झालेले आहेत आणि त्याच लाईनने मी गाणं गाण्याचा प्रयत्न करीत आहे। बुद्ध कबीर भीमराव फुले, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई, त्याने जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई। बुद्ध कबीर भीमराव फुले, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई, त्याने जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई। बंधूंनो, साहेबांनी खरोखर यांच्या शैलीमध्ये खूप प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात आणि खरोखर मी त्यांना एक सॅल्यूट करतो, कारण त्यांच्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे ना। मी आलो तसं पाहतो त्यांचं एक प्रबोधन चालूच असतं आणि ती सांगण्याची तळमळ काय आहे की लोकांनी आपल्या जागृत झालं पाहिजे, आपल्या समाजाने जागृत झालं पाहिजे। कारण आपला समाज पहिला कसा होता, देवाच्या नावावर, देवाच्या नावावर, देवाच्या नावावर जे भरती आपलंच घर, ते भरती आपलंच घर ग शेजारी सखे बाई, ते भरती आपलंच घर ग शेजारी सखे बाई, ते भरती आपलंच घर ग शेजारी सखे बाई। बंधूंनो, कधी ब्राह्मणाच्या महिलेच्या अंगात आलेलं बघितलं का आपण? कधी बघितलंय का? कधी ब्राह्मणाने गणपती बसवलेला बघितलंय का? कधीच नाही। कधी ब्राह्मणा एवढी ती महिला पूजा कुठलीच आपली महिला करत नाही, पण तिच्या अंगात कधी येते का? पण आपल्या महिलाला मात्र 2-2 महिने आंघोळ नसते, पण देव मात्र तिच्या अंगात येतो। असं का होतं? अज्ञान। असं का होतं याचा अज्ञान, कारण आपली एक श्रद्धा भावना, आपण त्या भावनेपोटी श्रद्धेपोटी हे झालेला असतो, अंध झालेला असतो आणि मग काय म्हणायचं, देवा अंगात आल्यावर, देव अंगात आल्यावर, देव अंगात आल्यावर मन हलवून हातात उड, हलवून हातात उड। आपण बघतो का नाही, केस अशी केस पासून देत नाही पहिला, पण जेव्हा अंगात येतं ना जेवढी ताकद आहे तेवढी लावतात पणाला बिचाऱ्या मावल्या। इकडं तांब्या भरून नवऱ्याने पाणी मागितलं तर कंबर गेलं, हात गेला, पाय गेला, पण तिथं एकदा संबळ डंबळ डंबळ वाजायला लागलं। देवा अंगात आल्यावर, देवा अंगात आल्यावर, देवा अंगात आल्यावर, देवा अंगात आल्यावर मागत बकर कोंबड, मागत बकर कोंबड, गंडे दारू
शेजारी सखे बाई. बंधूनो, महिलांसाठी कारण का एवढंही देवाला भक्ती करूनही इथपर्यंत आपले हक्क गेलेले आहे की मला मूल होऊ दे, बाळ होऊ दे, काय काय प्रश्न आहेत, काय काय उत्तर आहेत, काहीच सांगता येत नाही. मला सांगा, सॉरी मी जास्त वेळ नाही घेत, परंतु सृष्टीच्या नियमाप्रमाणे बकरं कोंबडं सगळे जीव सृष्टी सगळे समजा भगवंताचे आहेत, हे सगळे देवाचे लेकरं. मग बकरं देवाचं लेकरं नाही का? त्याच लेकराला त्याच देवा पुढे कापताय आणि त्याला तुमच्या लेकराला आशीर्वाद मागताय. ठीक आहे, तुमच्या अंधश्रद्धेप्रमाणे, पण त्याला जीव नाही का? तो लेकरू नाही का देवाचं? हे पण कळायला पाहिजे ना. पण नाही, त्याला कापायचं आणि माझ्या लेकराला आशीर्वाद मागा. कसा दिला आशीर्वाद? कसा देणार आशीर्वाद? त्या सर्वेप्रमाणे म्हणलं तरी तो देऊ शकत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याला मूल बाळ होण्यासाठी सुद्धा आशीर्वाद मागतात. म्हणून काय म्हणायचंय? देव देतोय मागशील तवा, देव देतोय मागशील तवा, देव देतोय मागशील तवा, देव देतोय मागशील तवा. मग नवरा कशाला हवा ग शेजारीन सखे बाई, मग नवरा कशाला हवा ग शेजारीन सखे बाई. तुला नवरा कशाला हवा ग शेजारी सखे बाई, मग नवरा कशाला हवा ग शेजारी सखे बाई. बुद्ध कबीर भीमराव फुले, कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले, या भूमीवरी जन्मले. त्यांनी जगजीवन फुलविले ग शेजारीन सखे बाई, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखे बाई, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखे बाई. धन्यवाद. जय भीम. वाह.